नांदेड जिल्ह्यातील भीषण पाणटंचाईचे वेगवेगळे रूप समोर येत आहेत। अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो। अनेक गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते। एकीकडे हे चित्र असताना शेती पिकालाही या दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका बसतोय। मी आता अर्धापूर तालुक्यात आहे। आपण जर बघितलं तर हे पपईचं शेत जे आहे यात जे आहे ते 2 ते 3 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी तब्बल 3 एकरवर पपईच्या झाडाची लागवड केली होती। या झाडाचे पानं जे आहेत ते आता वाळून जात आहेत। पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे ही पपईच्या बागेवर जी आहे ती वेळ आली आहे। आपण जर बघितलं तर ही कवळी फुलं या झाडाला लागली होती, मात्र हे फुलंही आता जे आहेत ते पूर्णपणे वाळून गेलेत। छोटे छोटे जे आहेत ते पपईचे फळ दिसतात, मात्र ही फळंही आता पाणी नसल्यामुळे जे आहे ते वाळून जात आहेत, सुकून जात आहे। एकंदरीत शेतकऱ्याच्या मध्ये जे आहे ते मोठं नुकसान होत आहे। ही संपूर्ण बाग जी आहे ते आता जे आहे ते दुष्काळाच्या छायेत आपल्याला अडकलेली पाहायला मिळते। एकंदरीत जर आपण बघितलं तर ह्या पपईच्या बागेत जे आहे ते मोठा लागवड खर्च या शेतकऱ्यांनी केला होता। मात्र असं असलं तरी आता शेतकऱ्यांना जे आहे ते या दुष्काळी परिस्थितीचा फटका बसलेला पाहायला मिळतो। आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत। काय नाव आहेत, किती एकर पपई लावली होती आणि किती खर्च झाला आतापर्यंत? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। माझं नाव दिग्विजय दिलीप निळेकर आहे। आम्ही पूर्ण 3 एकरवरती पपईचं पीक लावलं होतं। पपईच्या पिकामध्ये आम्ही जवळपास आता 1 लाख रुपये 1,20,000 रुपये इतका खर्च झालेला आहे आमचा। आणि या पूर्ण सिच्युएशनमध्ये असं झालं की पाणी पुरत नाही आम्हाला आणि इलेक्ट्रिसिटी लाईट चालत नाही बरोबर। याच्यामुळे ह्याची पाणी आम्हाला देता येत नाही आहे, खतं सोडता येत नाही आहेत। ह्याचं जे उत्पन्न यायला पाहिजे, जे आम्ही अपेक्षित धरलं होतं, जे आम्हाला आशा होती की इतकं उत्पन्न यायला पाहिजे या पपईमधून, ते सगळं आम्हाला आता इथून पुढे निराशाजनक दिसत आहे। कारण सगळ्या फुलांची जळ होत आहे याच्यामध्ये। फलधारणाचा टाईम आहे, फलधारणाच्या टाईमला पाणी मिळत नाही आहे। त्याच्यामुळं फळंसुद्धा किती लागतील, किती पोचतील, किती मोठे होतील ह्याचा आम्हाला आता काही भरोसा वाटत नाही। अशा प्रकारे हे सगळं दुष्काळी परिस्थितीमुळं आमच्यावरती दुष्काळाचं सावट आलेलं आहे आणि हे संकट समय असल्यासारखं आम्हाला वाटत आहे सध्या। निश्चितच हे शेतकरी होते, यांनी सांगितले की जवळपास लाख रुपयाचा खर्च आम्ही या पपईच्या बागेवर केला होता। मात्र आता पाणी नसल्यामुळं जे आहे ते दुष्काळी परिस्थितीमुळे पपईचे जे रोपटे आहेत, जे फळ आहेत ते गळून पडतात। त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होत आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।